श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही सकाळी उठताच 2 विशेष शब्द उच्चारले तर तुमच्या आयुष्यात इतका सकारात्मक बदल येतो की तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ लागते आणि तुमचे झोपलेले भाग्य जागे होते आणि तुमचे प्रत्येक काम यशस्वी होऊ लागते. यासोबतच तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या हळूहळू संपू लागतात. फक्त हे 2 शब्द तुमच्या आयुष्यात एक शक्तिशाली बदल आणण्याची क्षमता ठेवतात. परंतु यासोबतच आम्ही तुम्हाला सकाळी लवकर उठताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे देखील सांगणार आहोत. या चुका तुमच्या आर्थिक संकटाला आणि घरात नकारात्मकतेला कारणीभूत ठरू शकतात. भक्तांनो, या छोट्या छोट्या गोष्टींचे पालन करून तुम्ही तुमचे जीवन आनंदी बनवू शकता आणि प्रत्येक कामात यश मिळवू शकता. सकाळी उठताच तुम्हाला कोणाचा चेहरा सर्वात आधी दिसावा हे जाणून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. असे अनेक लोक तक्रार करतात, आपल्या घरात अचानक सगळं बिघडायला लागतं, कुठलंही काम नीट होत नाही आणि घराचं वातावरण जड आणि उदास होतं. कधीकधी आपल्याला स्वतःच्या घरात गुदमरल्यासारखं वाटतं. आपल्याला कुठलंही काम करायला आवडत नाही, वाईट विचार येत राहतात आणि दिवसभर काळजी राहते. मग ती कौटुंबिक समस्या असो किंवा पैशांशी संबंधित समस्या. जर तुम्हाला या सर्व गोष्टींपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला सकाळी 1-2 खास शब्द बोलण्याची एक छोटीशी सवय लावावी लागेल, जी मी आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. तर चला भक्तांनो, पुढे जाण्यापूर्वी त्याबद्दल जाणून घेऊया. जर तुम्हाला ही लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहावी असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. भक्तांनो, तसे आमचे भोलेनाथ खूप निष्पाप आहेत. त्याला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही मोठ्या उपासनेची आवश्यकता नाही. खऱ्या मनाने त्यांचे नाव घ्या, थोडे पाणी द्या आणि तो कसा आशीर्वाद देतो ते पहा. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला असा सोपा उपाय सांगणार आहे की जर तुम्ही दररोज सकाळी उठल्याबरोबर तो केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. सकाळी उठताच तुम्हाला फक्त 2 शब्द बोलायचे आहेत. हो, फक्त 2 शब्द. आणि भोलेनाथ इतके आनंदी होतील की कोणत्याही पूजेशिवाय तुम्हाला असे फळ मिळेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. भोलेनाथ आणि माता पार्वती त्यांच्या भक्तांवर खूप प्रेम करतात. जर तुम्ही त्यापैकी एकालाही संतुष्ट केले तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत. आता हा उपाय इतका सोपा आहे की कोणीही तो करू शकतो. मग तुम्ही विद्यार्थी असाल, लहान मूल असाल किंवा घरातील महिला असाल. तुम्ही केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करालच, पण तुमची बुद्धीही तीक्ष्ण होईल आणि मानसिक विकासही होईल. मुलांनी हे नक्की करावे आणि महिलांनीही ते अंगीकारले पाहिजे. विशेषतः नवीन वधूंसाठी हा उपाय त्यांच्यासाठी खूप फलदायी आहे. त्यामुळे त्यांना भाग्यवान मूल मिळेल आणि संपूर्ण घर आनंदी होईल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील आणि तुम्हाला असा आनंद मिळेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या उपायासाठी तुम्हाला आंघोळ करण्याचीही गरज नाही, स्वच्छ कपडे घालण्याचा ताण नाही, कोणत्याही विशेष पद्धतीची आवश्यकता नाही. सकाळी उठता हे 2 शब्द म्हणा आणि जादू पहा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 2 शब्द कोणते आहेत? तर थोडा वेळ आमच्याशी जोडलेले राहा. पुढच्या क्षणी आम्ही तुम्हाला हे चमत्कारिक 2 शब्द सांगू जे तुमचे जीवन बदलू शकतात. भक्तांनो, सर्वांना जीवनात आनंद, समृद्धी आणि यश मिळावे अशी इच्छा आहे आणि जर यावर सोपा उपाय असेल तर तो अवलंबण्यात काय नुकसान आहे? हा एकमेव उपाय आहे जो कोणीही अवलंबू शकतो. मग तो चांगल्या आरोग्याची आणि दीर्घायुष्याची इच्छा बाळगणारा वृद्ध व्यक्ती असो किंवा व्यवसायात प्रगती करू इच्छिणारा व्यापारी असो किंवा जो आपले जीवन सुधारू इच्छितो आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असेल अशी कोणतीही व्यक्ती असो. सकाळी उठल्याबरोबर फक्त हे 2 शब्द उच्चारल्याने भोलेनाथांचा आशीर्वाद मिळू शकतो. भगवान शिव यांचा आशीर्वाद असा आहे की ते त्यांच्या भक्तांवर आशीर्वाद वर्षाव करण्यास कधीही विलंब करत नाहीत. मन शुद्ध असले पाहिजे आणि योग्य मार्गाने सुरुवात केली पाहिजे. डोळे उघडताच सर्वात आधी परमेश्वराचे स्मरण करा. दोन्ही हात जोडून परमेश्वराला नमस्कार करा आणि भक्तीने म्हणा, ओम जो सहा. हा मंत्र लहान वाटतो पण त्याचे परिणाम खूप चमत्कारिक आहेत.
हा छोटासा मंत्र खूप शक्तिशाली आहे. महामृत्युंजय हा मंत्र आहे आणि असा विश्वास आहे की या मंत्राचा जप केल्याने आपल्या कुंडलीतील सर्व दोष कमी होतात, प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात आणि संपूर्ण दिवस शुभ फळांनी भरलेला असतो. असे म्हणतात की सकाळ सुरू होते तसा संपूर्ण दिवस जातो. म्हणून जर तुम्हाला सकाळी सकारात्मक ऊर्जा वाटत असेल तर समजून घ्या की देवाने तुम्हाला चांगला दिवस दिला आहे. परंतु अनेकदा आपण सकाळी लवकर उठून काही छोट्या चुका करतो ज्या आपल्याला कळतही नाहीत आणि त्यामुळे आपला संपूर्ण दिवस नकारात्मकतेने व्यापला जातो. इतकेच नाही तर देवी लक्ष्मी देखील या गोष्टींमुळे नाखुश होऊ शकते आणि जेव्हा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यासोबत नसतो तेव्हा जीवनात आनंद आणि शांती स्थिर होणे स्वाभाविक आहे. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमीच आशीर्वाद हवे असतील तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि भोलेनाथांवर राहो. जर तुमच्यासोबत दररोज अनंत आशीर्वाद असतील तर या छोट्या चुका टाळा आणि सकाळचे हे पवित्र क्षण पूर्ण भक्तीने जगा. देवाचे नाव घ्या, ओम झोस चा जप करा आणि तुमच्या दिवसाची सुंदर, शुभ आणि यशस्वी सुरुवात करा. ही सवय तुमचे जीवन बदलू शकते. भक्तांनो, अनेकदा असे घडते की सकाळी डोळे उघडताच आपण प्रथम आरशाकडे पाहतो. पण तुम्हाला माहिती आहे का की वास्तुशास्त्रानुसार असे करणे आपल्यासाठी योग्य मानले जात नाही. खरं तर जेव्हा आपण झोपेतून जागे होतो तेव्हा आपल्या शरीरात काही नकारात्मक ऊर्जा राहते जे आपल्या चेहऱ्यावरही प्रतिबिंबित होते. अशा परिस्थितीत जर आपण थेट आरशात पाहिले तर ती नकारात्मक ऊर्जा आपल्या स्वतःच्या डोळ्यांद्वारे आपल्या आतपर्यंत जाऊ शकते, ज्यामुळे दिवसाची सुरुवात गोंधळाने भरलेली असू शकते. हे टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आरशात पाहण्यापूर्वी तुमचा चेहरा पाहणे. ते नीट धुवा. जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा धुता तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा देखील वाहून जाते आणि दिवसाची सुरुवात ताजेपणा आणि सकारात्मकतेने होते. आता प्रश्न असा उद्भवतो की सकाळी उठल्यावर आपण सर्वात आधी काय पाहावे? त्याचे सर्वोत्तम उत्तर म्हणजे आपल्या इष्टदेवाचे दर्शन. सकाळी उठल्याबरोबर जेव्हा आपण देवाचे दर्शन घेतो तेव्हा आपले मन शांत आणि आपल्या संपूर्ण दिवसासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते. जर तुमच्याकडे देवाची मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या पालकांनाही भेट देऊ शकता. त्यांना पृथ्वीवरील देवाचे रूप मानले जाते. त्यांना पाहिल्याने मन दिवसभर आनंदी आणि उत्साही राहते. आपल्या घरात एक सुंदर परंपरा आहे जी आपण पुन्हा स्वीकारली पाहिजे. ती म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपल्या तळहातांकडे पाहणे. आपल्या शास्त्रामध्ये असे नमूद केले आहे की सकाळी डोळे उघडताच आपण आपल्या तळहातांकडे पाहून एक विशेष श्लोक पठण करावे. वस्ते लक्ष्मी करे सरस्वती करू तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. म्हणजे आपल्या तळहाताच्या पुढच्या भागात देवी लक्ष्मी वास करते, जी आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देते. मध्यभागी ज्ञान आणि विद्येची देवी सरस्वती वास करते आणि तळहाताच्या तळहातावर भगवान विष्णू वास करतात, जे या जगाचे रक्षक आहेत. सकाळी जेव्हा तुम्ही तुमच्या तळहाताकडे पाहता आणि या मंत्राचा जप करता तेव्हा तुम्हाला केवळ देवाची आठवण येतेच असे नाही, तर संपूर्ण दिवसासाठी सकारात्मक ऊर्जा देखील मिळते. हा छोटासा उपाय केवळ एक चांगली सवय नाही, तर देवाप्रती आपली कृतज्ञता देखील दर्शवतो. यामुळे तुमचा संपूर्ण दिवस शुभ आणि ऊर्जेने भरलेला असतो. तर भक्तांनो, सकाळची सुरुवात थोडे ध्यान आणि भक्तीने करा. डोळे उघडताच देवाचे नाव घ्या, तुमच्या तळहातांकडे पहा, मंत्राचा जप करा. हे करा आणि मग दिवसाच्या धावपळीत पाऊल टाका. तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमच्या आयुष्यात आनंद, शांती आणि यश आपोआप येऊ लागतील. ही छोटीशी सवय आपल्याला आठवण करून देते की शक्ती, ज्ञान आणि पालनपोषण करणारा देव आपल्यामध्येच राहतो. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचार आणि श्रद्धेने करावी. सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही 2 खास शब्द उच्चारले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. प्रत्येक काम यशस्वी होऊ शकते आणि तुमच्या आयुष्यातील समस्या हळूहळू संपू शकतात. हे 2 शब्द तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतात. यासोबतच मी तुम्हाला सकाळी लवकर उठून कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे देखील सांगेन.
कारण या चुकांमुळे तुमच्या घरात आर्थिक समस्या आणि नकारात्मकता येऊ शकते. सकाळी उठताच सर्वात आधी कोणाचा चेहरा पाहावा हे जाणून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. बरेच लोक तक्रार करतात की त्यांच्या घरात अचानक सगळं बिघडू लागतं, कुठलंही काम नीट होत नाही आणि घराचं वातावरण जड आणि उदास होतं. बरेचदा स्वतःच्या घरात गुदमरल्यासारखे वाटते, कोणतेही काम करायचे नसते, वाईट विचार येत राहतात आणि दिवसभर काळजी राहते. मग ती कौटुंबिक समस्या असो किंवा पैशांशी संबंधित समस्या. जर तुम्हाला या सर्व गोष्टींपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला सकाळी हे 2 खास शब्द बोलण्याची एक छोटीशी सवय लावावी लागेल. हा सोपा उपाय तुम्हाला शांती देईल, सकारात्मक ऊर्जा देईल आणि तुमचे जीवन नवीन उत्साहाने भरेल. सकाळची सुरुवात आपल्या संपूर्ण दिवसावर परिणाम करते. म्हणूनच आपण आपल्या दैनंदिन दिनचर्येत काही चांगल्या सवयींचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. सकाळी उठताच आपल्याला आपली सावली किंवा आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांची सावली दिसू नये असे मानले जाते. सावली पाहिल्याने संपूर्ण दिवसाचे दुर्दैव येते अशी जुनी समजूत आहे. कामावर परिणाम होऊ शकतो आणि आपला दिवस अशुभ असू शकतो. ही सवय अशी अंगीकारली पाहिजे की तुम्ही हे नकळतही करू नये. त्याचप्रमाणे सकाळी उठताच घाणेरडी भांडी दिसणे देखील अशुभ मानले जाते. असे केल्याने संपूर्ण दिवसाचे नियोजन अपूर्ण राहू शकते आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळत नाही. जर रात्री स्वयंपाकघरात घाणेरडी भांडी उरली असतील तर ती अशा ठिकाणी ठेवा जिथे सकाळी उठताच तुम्हाला ती दिसणार नाहीत. पण आपल्याला अनेकदा कळत नाही की एक छोटीशी सवय आपल्या आयुष्यात किती मोठा फरक आणू शकते. उदाहरणार्थ, जर आपण रात्री झोपण्यापूर्वी भांडी स्वच्छ केली तर घर स्वच्छ राहतेच, शिवाय ती एक शुभ आणि सकारात्मक सवय देखील मानली जाते. सकाळी जेव्हा तुम्ही उठता आणि संपूर्ण घर स्वच्छ दिसते तेव्हा मन आपोआप बरे वाटू लागते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते. खरं तर सकाळ जितकी जास्त सुरू होते तितका दिवस अधिक सकारात्मक आणि उत्साही बनतो. जर तुमची झोप चांगली असेल तर तुमचा दिवसही चांगला जाईल. म्हणूनच आपले वडीलधारे आपल्याला नेहमीच लहान सहान गोष्टींचीही काळजी घेण्याचा सल्ला देतात, कारण या सवयी आपल्या जीवनात शुभ आनंद आणि शांती आणतात. आता आणखी एका खास श्रद्धेबद्दल बोलूया. जेव्हा तुम्ही जागे व्हाल आणि अजूनही अंथरुणात असाल तेव्हा एका गोष्टीची विशेष काळजी घ्या. कधीही तुमच्या बोटांकडे पाहू नका आणि त्यांना फोडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही ऐकले असेल की सकाळी लवकर केलेल्या कामाचा तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होतो. म्हणून जर तुम्ही उठल्याबरोबर तुमच्या बोटांकडे लक्ष देऊ लागलात किंवा त्यांना फोडण्याची सवय लागली तर त्याचा तुमच्या संपूर्ण दिवसावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. असेही मानले जाते की जे लोक वारंवार बोटे फोडतात त्यांचा परिणाम त्यांच्या नशिबावरही दिसून येतो. जेव्हा बोटांमधून तो कर्कश आवाज येतो तेव्हा त्याचा परिणाम केवळ तुमच्या नशिबावरच नाही तर तुमच्या आरोग्यावरही होतो. हे केवळ आजूबाजूच्या वातावरणात नकारात्मकता पसरवू शकत नाही तर तुमच्या जीवनात गोंधळ आणि तणाव देखील निर्माण करू शकते. ही सवय तुमच्या मनाच्या अस्थिरतेचे आणि अस्वस्थतेचे लक्षण मानली जाते. म्हणून शक्य तितकी ही सवय टाळा आणि तुमची सकाळ शांत, साधी आणि सकारात्मक पद्धतीने सुरू करा. लक्षात ठेवा, फक्त लहान बदलच आपल्या नशिबाचा मोठा मार्ग दाखवतात. भक्तांनो, सकाळ जशी सुरू होते तसाच संपूर्ण दिवस जातो. म्हणून डोळे उघडताच आपले विचार देखील सकारात्मक दिशेने वाहू लागणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या दिवसाच्या शुभतेवर परिणाम करणाऱ्या अशा सवयी आपण टाळल्या पाहिजेत. अंथरुणावरून उठता सर्वप्रथम देवाचे स्मरण करा. त्याचे नाव मनात घ्या आणि दोन्ही हात जोडून दिवसाची सुरुवात एका चांगल्या आणि पवित्र विचाराने करा. ही छोटीशी सवय सोपी वाटू शकते पण तिचा परिणाम खूप मजबूत आहे. हे तुमच्या मनाला शांती तर देतेच पण संपूर्ण दिवसासाठी आत्मविश्वास आणि ऊर्जा देखील देते. जेव्हा दिवसाची सुरुवात शांत, खऱ्या आणि सकारात्मक भावनांनी होते तेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळत आहे. तुमचे मन देखील स्थिर आणि आनंदी राहते. सकाळची वेळ ही आपल्या आयुष्यातील सर्वात खास वेळ असते आणि हीच वेळ असते जेव्हा आपण आपल्या दिवसाची दिशा ठरवतो.
सकाळी डोळे उघडताच जर तुमच्या कानात पूजेच्या घंटांचा गोड आवाज किंवा शंखांचा दिव्य आवाज घुमत असेल तर ते शुभ लक्षण मानले जाते. असे मानले जाते की जेव्हा हे पवित्र नाद आपल्या कानात पडतात तेव्हा ते नकारात्मकता आणि त्रास दूर करतात. हे एक लक्षण आहे की देवाने स्वतः तुमच्या समस्या सोडवल्या आहेत आणि तुमच्यासाठी एक आनंदी, शुभ आणि आनंदी दिवसाची व्यवस्था केली आहे. घंटा आणि शंखांचा हा दिव्य आवाज ध्वनी तुमच्या घराचे वातावरण शुद्ध करतातच, पण तुमच्यात आत शांत आणि ऊर्जा देखील भरतात. म्हणूनच सकाळची वेळ अजिबात हलक्यात घेऊ नका. ते पूर्ण भक्ती, प्रेम आणि जाणीवेने जगा, जेणेकरून प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाशाचा किरण घेऊन येईल. भक्तांनो, पहाटेची वेळ खूप पवित्र आणि शांत असते. ही अशी वेळ आहे जेव्हा आपण आपला दिवस नवीन ऊर्जेने आणि सकारात्मक विचाराने सुरू करू शकतो. जेव्हा आपण सकाळी पूजा करतो, देवाचे नाव घेतो, शंख वाजवतो किंवा घंटांचा मधुर आवाज काढतो, तेव्हा ते केवळ एक धार्मिक विधी नसते, तर ते आपल्या मनाला आणि आत्म्याला खोल शांती देखील देते. या ध्वनींमध्ये एक विशेष प्रकारची ऊर्जा असते. शंखांचा आवाज ऐकू येताच आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा त्वरित नष्ट होते आणि त्याची जागा सकारात्मकतेने भरलेली आहे. त्याचप्रमाणे जेव्हा घंटांचा गोड आवाज येतो तेव्हा तो केवळ वातावरण शुद्ध करत नाही, तर आपल्या आत दैवी शांतीची भावना निर्माण करतो. सकाळी उठून स्वतः प्रार्थना करणे आणि देवाचे आशीर्वाद घेणे ही एक खूप सुंदर सवय बनू शकते. यामुळे तुमचा दिवस चांगला सुरू होतोच, शिवाय तुम्हाला दिवसभर आत्मविश्वास आणि उत्साह जाणवतो. आणि जेव्हा मन शांत असते तेव्हा तुम्हाला जीवनातील प्रत्येक कामात यश मिळते, मग ते घरी असो किंवा बाहेर. जेव्हा तुम्ही या पवित्र प्रक्रियेला तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवता तेव्हा हळूहळू तुम्हाला तुमच्या जीवनात स्पष्ट बदल दिसू लागतात. तुमच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी येऊ लागते आणि तुम्ही प्रत्येक परिस्थितीला अधिक संयम आणि समजूतदारपणे तोंड देऊ शकता. म्हणून सकाळचे हे क्षण खूप मौल्यवान आहेत, ते वाया घालवू नका. पूर्ण भक्ती, समर्पण आणि प्रेमाने देवाचे स्मरण करा. तुमचा दिवस प्रार्थनेने सुरू करा आणि तुमचे मन, तुमचे घर आणि तुमचे वातावरण सकारात्मकतेने भरलेले राहील याची खात्री करा. माझ्यावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा प्रत्येक दिवस एका नवीन उत्सवासारखा वाटेल आणि आयुष्यात आनंदाची कमतरता राहणार नाही. मित्रांनो, ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे. तुमच्या श्रद्धा आणि श्रद्धेवर वास्तुशास्त्राचा उपाय करून पहा. आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. भक्तांनो, ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे. तुमच्या श्रद्धा आणि श्रद्धेवर वास्तुशास्त्राचा उपाय करून पहा. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.